गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोकार्बन्समध्ये आपण सेकंड हायड्रोकार्बन डिस्कस करतोय अल्किन्स. अल्किन्समध्ये आपण कोणता पॉईंट पाहतोय? मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किन्स. याच्यामध्ये ऑलरेडी आपण काही मेथड्स पाहिलेले आहेत. याच्यामध्ये आपण फर्स्ट मेथड कंप्लीट केले आणि आपण सेकंड मेथड पाहतोय फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स. फ्रॉम अल्काइल हॅलाइड्समध्ये आपण लास्ट लेक्चरला E2 मेकॅनिझम कंप्लीट केलं आहे आणि आज आपण पाहतोय E1 मेकॅनिझम किंवा E1 रिएक्शन. हे E1 मेकॅनिझम काय आहे? अल्काइल हॅलाइडपासून जर आपल्याला अल्किन प्रिपेअर करायचं असेल तर आपण दोन मेकॅनिझम पाहतोय. फर्स्ट इज E2 मेकॅनिझम अँड सेकंड इज E1 मेकॅनिझम. तर आपण लास्ट लेक्चरला E2 मेकॅनिझम कंप्लीट केलं आहे आणि आज आपण पाहतोय E1 मेकॅनिझम किंवा E1 रिएक्शन. हे E1 म्हणजे काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ E1? एकदम इझी आहे. हे जे E1 आहे ते E1चा आपण मिनिंग पाहूया. हे जे E आहे ते E म्हणजे काय असतं? तर E म्हणजे एलिमिनेशन. दिस इज कॉल्ड एलिमिनेशन. E मीन्स एलिमिनेशन. आणि हे जे 1 आहे त्या 1चा मिनिंग काय होतो? 1चा मिनिंग होतो युनिमॉलिक्युलर. 1चा मिनिंग काय होतो? युनिमॉलिक्युलर किंवा यालाच काय म्हणतात? फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स असंही म्हणतात. म्हणजे ॲक्च्युअल मिनिंग ऑफ E1चा काय झाला? एलिमिनेशन युनिमॉलिक्युलर किंवा एलिमिनेशन फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. समजलं सर्वांना? त्यानंतर पहा, आता हे E1 मेकॅनिझम कधी होतं? जर आपण अल्काइल हॅलाइडची रिएक्शन केली वीक बेससोबत. अल्काइल हॅलाइड्स नीट लक्ष इकडं. अल्काइल हॅलाइड्स ऑन हिटिंग. Alkyl halides on heating with weak base. Alkyl halides on heating with weak base, then it undergoes E1 reaction. Then it undergoes E1 mechanism. Or E1 reaction. नीट लक्ष इकडं. अल्काइल हॅलाइडला जर आपण हीट केलं, कशासोबत हीट केला? नीट लक्ष द्यायचं इकडं. E1 मेकॅनिझम कधी होतं आणि E2 मेकॅनिझम कधी होतं हे तुम्हाला इथे क्लिअर होईल. जर आपण अल्काइल हॅलाइडला हीट केलं, काय केलं आपण? हीट केलं. नीट लक्ष द्या. आपण काय केलं? हीट केलं. कशासोबत आपण हीट केलं? वीक बेससोबत हीट केलं तर काय होतं? E1 मेकॅनिझम होतं. आलं लक्षात? आणि जर समजा आपण अल्काइल हॅलाइडला स्ट्रॉंग बेससोबत हीट केलं, कुणासोबत? स्ट्रॉंग बेससोबत हीट केलं तर काय होतं? E2 मेकॅनिझम होतं. समजलं सर्वांना? फक्त बेसमध्ये डिफरन्स आहे. स्ट्रॉंग बेस असेल तर E2 मेकॅनिझम, वीक बेस असेल तर E1 मेकॅनिझम. समजलं? आता आपण काय करूया? हे वीक बेस म्हणजे काय ते आपण पाहूया. वीक बेस. याच्यामध्ये जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे वीक बेस. आता वीक बेस कोणकोणते आहेत? तर एनी अल्कोहोल, फक्त अल्कोहोल. एनी अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल CH3OH. दिस इज मिथाइल अल्कोहोल. तर हा काय आपला वीक बेस आहे. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन ॲटमवरती काय असते? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. त्यानंतर इथाइल अल्कोहोल. इथाइल अल्कोहोल म्हणजे काय? C2H5OH. ऑक्सिजन ॲटमवरती काय आहे? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. त्यानंतर वॉटर H2O. वॉटरमध्ये जो ऑक्सिजन आहे त्याच्यावरती पण काय आहे? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ऑल दीज आर वीक बेसेस. समजलं सर्वांना? वीक बेस म्हणजे कोणता आहे? एनी अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल मिथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल हे काय आहेत? वीक बेस. किंवा वॉटरसुद्धा काय आहे? वीक बेस आहे. आलं लक्षात? जर आपण अल्काइल हॅलाइडला ह्या वीक बेससोबत जर आपण हीट केलं, नीट लक्ष ठेवलं, काय केलं आपण? हीट. कारण हीट इम्पॉर्टंट आहे. जर हीट नसेल तर रिएक्शन चेंज होते. जर आपण हीट केलं तर कोणतं मेकॅनिझम होतं? E1 मेकॅनिझम होतं. आपण रिएक्शन पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण एक अल्काइल हॅलाइड घेऊया. अल्काइल हॅलाइड फॉर एक्झाम्पल आपण अल्काइल हॅलाइड घेऊया CH3, पुढे CH2Br. दिस इज अल्काइल हॅलाइड. कोणता आहे? CH3CH2 म्हणजे इथाइल. पाहिजे मी कॉमन नेम लिहितोय. दिस इज इथाइल ब्रोमाइड. दिस इज कॉमन नेम. आणि याचं IUPAC नेम आपल्याला काय सांगता येईल? दिस इज ब्रोमो इथेन. IUPAC नेम इज ब्रोमो इथेन. प्लस आपल्याला काय करायचं आहे? याला हीट करायचं आहे. कशासोबत हीट करायचं आपल्याला? तर वीक बेससोबत आपल्याला हीट करायचं आहे. पहा ॲरोवरती आपण काय लिहितोय? वीक बेस. फॉर एक्झाम्पल CH3OH. आपण याला काय करतोय? हीट करतोय. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय इम्पॉर्टंट आहे? तर हा जो हीटचा सिम्बॉल आहे ते इम्पॉर्टंट आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. येथे सर्वांच्या लक्षात. त्यानंतर आता मला सांगा याच्यामध्ये काय रिमूव्ह होणार आहे? हा हॅलोजन ॲटम रिमूव्ह होणार आहे. अल्फा कार्बनवरचा काय रिमूव्ह होणार? हॅलोजन रिमूव्ह होणार. म्हणजे हा जो Br आहे तो Br काय करेल? हे 2 इलेक्ट्रॉन घेऊन तो बाहेर पडेल. म्हणजे काय रिमूव्ह होणार सांगा? तर इथे रिमूव्ह होणार Br-.
दिस इज कॉल्ड ब्रोमाइड आयन प्लस. आता रिमूव्ह करणार. दिस इज अल्फा कार्बन. अल्फा कार्बनवरचा काय रिमूव्ह झाला? हॅलोजन. माहिती आहे ना अल्फा कार्बन कोणता, बीटा कार्बन कोणता? एकदम इझी आहे. हॅलोजन ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्याला आपण काय म्हणतो? अल्फा कार्बन म्हणतो. म्हणजे अल्फा कार्बनवरचा काय रिमूव्ह झाला? हा ब्रोमिन रिमूव्ह झाला. बीटा कार्बनवरचा काय रिमूव्ह होणार? अल्फाच्या ॲडजस्टंटला नेहमी काय असतो? बीटा कार्बन असतो. बीटा कार्बनवरचा एच कोण काढून घेतो? हा आपला बेस काढून घेतो. म्हणजे काय तयार होईल पहा, यातला बीटा हायड्रोजन ह्या ओ एचला अटॅच करा, म्हणजे ह्या ओला अटॅच करा. कारण ओवरती काय आहे? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असल्यामुळं हा बेस काय करतो? हा बीटा हायड्रोजन काढून घेतो. म्हणजे काय तयार होणार? पहा इथे तयार होणार CH3OH2. ओवरती चार्ज कोणता येईल? पॉझिटिव्ह चार्ज येईल. प्लस शिल्लक राहिलं मला सांगा आता इथे शिल्लक राहिलं CH2, इथे शिल्लक राहिलं CH2 मध्ये काय तयार होणार? डबल बॉन्ड तयार होणार. आणि आपल्याला जो मेन कंपाऊंड आहे तो मेन कंपाऊंड कोणता मिळेल? अल्किन मिळेल. कोणता अल्किन मिळेल? पहा CH2 डबल बॉन्ड CH2. दिस इज अल्किन. कोणता अल्किन मिळाला आपल्याला? इथिन. समजलं सर्वांना? हां, अल्फा कार्बनवरचा हा हॅलोजन रिमूव्ह झाला ॲज ब्रोमाइड आयन. आणि बेटा कार्बनवरचा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन कोणी घेतला? ह्या बेसनं घेतला, वीक बेसनं घेतला. त्यामुळे काय तयार झालं? CH2OH2 प्लस तयार झाला. आणि आपल्याला कोणता अल्केन मिळाला? इथेन मिळाला. तर ही आहे इवन रिएक्शन, हे आहे इवन मेकॅनिझम. समजलं सर्वांना? इवन रिएक्शन काय? जर आपण अल्कायल हायड्राइडला हीट केलं वीक बेससोबत तर कोणती रिएक्शन होते? इवन रिएक्शन होते. आता याचं मेकॅनिझम काय आहे ते आपण पाहूया. समजलं सर्वांना इथपर्यंत? तर इथपर्यंत नोट करा. आपण ह्या रिएक्शनचं मेकॅनिझम पाहूया. मेकॅनिझम इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर नीट ॲज वेल ॲज JEE मेन्स एक्झाम. नोट करा हे. मेकॅनिझम. तर या मेकॅनिझममध्ये आपल्याला 2 स्टेप पाहायला मिळतात. किती स्टेप पाहायला मिळतात? 2 स्टेप पाहायला मिळतात. देअर आर 2 स्टेप इन मेकॅनिझम. किती स्टेप आहेत? 2 स्टेप्स आहेत. देअर आर 2 स्टेप्स. याच्यामध्ये स्टेप फर्स्ट कोणते आहे? याच्यामध्ये मी फर्स्ट लिहितोय स्टेप 1. स्टेप 1 आहे फॉर्मेशन ऑफ. स्टेप 1 इज फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. फर्स्ट इज फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. मी तुम्हाला लास्टला सांगितलं होतं की कार्बोकॅटायन हा पॉईंट रीड करून यायचा आहे. रीड केला सर्वांनी? याच्यामध्ये फर्स्ट स्टेप कोणते आहे? फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये काय तयार होतो? कार्बोकॅटायन तयार होतो. नीट लक्ष इकडं. याच्यामध्ये आपण फर्स्ट काय घेऊया? अल्कायल हायलाइड. अल्कायल हायलाइड कोणता आहे? फॉर एक्झाम्पल CH3CH2Br. असं नाही की हाच घेतला पाहिजे, तुम्ही कोणताही अल्कायल हायलाइड घेऊ शकता. इथं CH3CH2Br. याच्यामध्ये फर्स्ट काय होतं? कार्बोकॅटायन तयार होतो. कार्बोकॅटायन कसा तयार होतो? आपल्याला माहिती आहे हा जो कोव्हलंट बॉन्ड आहे तो कोणामध्ये आहे? कार्बनमध्ये आणि ब्रोमिनमध्ये. तर ब्रोमिन हा कसा आहे? मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. एनी हॅलोजन ॲटम इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन कार्बन. आणि त्यामुळे काय होणार? मग हा जो ब्रोमिन आहे हा ब्रोमिन काय करेल? हे दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःकडे तो अट्रॅक्ट करेल. म्हणजे हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन हा Br काय होणार? रिमूव्ह होणार. म्हणजे इथे Br न घेतलेत हे 2 इलेक्ट्रॉन आणि त्यामुळे Brवरती चार्ज कोण देणार? निगेटिव्ह चार्ज येणार. दिस इज कॉल्ड ब्रोमाइड आयन. आता सांगा इथे शिल्लक राहिला, इथे जी स्पेसिस शिल्लक राहिली ते कोणती राहिली सांगा? CH3CH2. पण ह्या कार्बनची व्हॅलन्सी किती आहे? 3 आहे. हे 2 हायड्रोजन आणि हा एक बॉन्ड अशी टोटल किती आहे? 3 आहे. आणि कार्बन ॲटमची व्हॅलन्सी 3 आहे. म्हणून कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह चार्ज आला. जर कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आला तर अशा स्पेसिसला आपण काय म्हणतो? कार्बोकॅटायन. दिस इज कार्बोकॅटायन. समजलं सर्वांना? म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये काय तयार होतो? कार्बोकॅटायन तयार होतो. आणि एक लक्ष ठेवा, ही जी पहिली स्टेप आहे कोणती? फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. ही मेकॅनिझममधली स्लो स्टेप आहे. दिस इज स्लो स्टेप. मी तुम्हाला लास्ट लेक्चरला पण सांगितलं होतं मेकॅनिझममध्ये कितीही स्टेप असू द्या, 10 स्टेप असू द्या, त्यातली एक स्टेप कोणतीही एक स्टेप काय असते? स्लो असते. आणि जी स्टेप स्लो असते तीच आपली कोणती असते? RDS असते. RDS म्हणजे काय? तर RDS म्हणजे रेट डिटरमायनिंग स्टेप. मेकॅनिझममधली जी स्टेप स्लो असते त्या स्टेपला RDS असं म्हणतात. रेट डिटरमायनिंग स्टेप असं म्हणतात. समजले सर्वांना? तर ही झाली फर्स्ट स्टेप. त्यानंतर स्टेप सेकंड. स्टेप सेकंड आहे. स्टेप सेकंड इज डिप्रोटोनेशन. स्टेप सेकंड इज डिप्रोटोनेशन.
व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिप्रोटोनेशन? एकदम इझी आहे. डी मीन्स रिमूव्हल. डिप्रोटोनेशन किंवा सिम्पली तुम्ही लिहू शकता इथं रिमूव्हल ऑफ प्रोटॉन. रिमूव्हल ऑफ प्रोटॉन. प्रोटॉन म्हणजे काय सांगा? H प्लस. प्रोटॉन म्हणजे H+. तर सेकंड स्टेपमध्ये काय होतं? डिप्रोटोनेशन होतं. डिप्रोटोनेशन म्हणजे काय? तर प्रोटॉन रिमूव्ह होतो. हा जो कार्बोकॅटॅन आहे तो कार्बोकॅटॅन ॲज इट इज मी इथं लिहितोय. कार्बोकॅटॅन कोणता कार्बोकॅटॅन आहे सांगा? CH3CH2+. दिस इज कार्बोकॅटॅन. हा जो CH3 आहे तो CH3 आपण असा लिहू शकतो. हा CH3 आपण असा लिहूया CH2H. काय प्रॉब्लेम? काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त आपण CH3 असा लिहिला आहे CH2H. आता नंतर येतो आपला बेस. आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपला बेस येतो. पहिल्या स्टेपमध्ये बेस आहे का सांगा? नाही आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये आपला बेस येतो. कुठे? डिप्रोटोनेशनमध्ये. सांग बेस कोणता आहे? तर बेस आहे CH3OH. दिस इज बेस CH3OH. आपल्याला माहीत आहे ऑक्सिजन ॲटमवरती काय आहेत? 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यातली एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करते? हा जो बीटा हायड्रोजन आहे हा बीटा हायड्रोजन तो बेटा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करते. आता कोणता बेटा हायड्रोजन घेणार? तर कोणताही बेटा हायड्रोजन ती घेऊ शकते. कोणताही बेटा हायड्रोजन ती लोन पेअर घेऊ शकते. याचा अर्थ इथं असं काही नाही की अँटीस हायड्रोजन पाहिजे. E2 मेकॅनिझममध्ये काय होतं? E2 मेकॅनिझममध्ये आपल्याला हायड्रोजन कोणता पाहिजे होता? कोणता बीटा हायड्रोजन आपल्याला पाहिजे होता? E2मध्ये आपल्याला अँटी हायड्रोजन पाहिजे होता. तसं E1 मेकॅनिझममध्ये नाही. E1 मेकॅनिझममध्ये कोणताही बेटा हायड्रोजन ॲटम रिप्लेस केला तरी चालतोय, रिमूव्ह केला तरी चालतोय. आलं लक्षात? आता इथं होणार काय? जर ह्या CH3OH ना हा H+ घेतला तर इथे 2 इलेक्ट्रॉन शिल्लक आहेत. मग हे 2 इलेक्ट्रॉन काय होतात? हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतात. म्हणजे हा बॉन्ड काय होतो? इथे शिफ्ट होतो. मग काय तयार होणार? तर CH2 आणि CH2मध्ये काय तयार होणार? डबल बॉन्ड तयार होणार ना. इथे राहणार CH2, इथे राहणार CH2. हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार. म्हणजे काय तयार होणार? इथिन तयार होणार. आता पहा ह्या CH3OHनं काय केलं आहे? हा H घेतला आहे. म्हणजे हा H कुणाला अटॅच होणार? Oला अटॅच होणार. म्हणजे आपल्याला सेकंड काय मिळेल? CH3O. ओला आता हायड्रोजन किती अटॅच असतील? 2. आणि ओची व्हॅलन्सी 3 झाली. त्यामुळे ओवरती चार्ज कोणताला? पॉझिटिव्ह चार्ज आला. अँड दिस इज आवर मेन कंपाऊंड. दिस इज कॉल्ड अल्किन. कोणता अल्किन आहे? हा इथिन. समजले सर्वांना? तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची स्टेप कोणती आहे? तर फर्स्ट स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटॅन. नीट आणि जेईमध्ये याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत. पहा याच्यामध्ये फर्स्ट स्टेप कोणती आहे? फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटॅन. कार्बोकॅटॅन तयार होतो. कार्बोकॅटॅन म्हणजे काय? तर पॉझिटिव्हली चार्ज कार्बन स्पेसिस. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट लेक्चरला की कार्बोकॅटॅन हा पॉईंट वाचण्याचा आहे. कार्बोकॅटॅनमध्ये व्हॉट इज मीन बाय कार्बोकॅटॅन? स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटॅन अँड रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटॅन. त्याचा सर्व यूज आपल्याला ह्या पॉईंटमध्ये होणार आहे. आजच्या लेक्चरला होणार आहे. समजलं? आणि याच्यामध्ये स्लो स्टेप कोणते आहे? तर फर्स्ट स्लो आहे. आणि त्या स्लो स्टेपला आपण काय म्हणतोय? RDS म्हणतोय. रेट डिटर्माइनिंग स्टेप. आता मला सांग रेट डिटर्माइनिंग स्टेपमध्ये किती मॉलिक्युल इन्व्हॉल्व झाला आहे? फक्त एक मॉलिक्युल इन्व्हॉल्व झाला आहे. कोणता? अल्काइल हॅलाइड. याच्यामध्ये बेस आहे का कुठे? RDSमध्ये जी स्टेप RDS आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे बेस दिसतोय का? बेस नाही. आलं लक्षात? तर याच्यावरूनच आपल्याला पुढचे पॉईंट लिहायचे. समजलेतपर्यंत सर्वांना नोट करा. न्यू पॉईंट आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ E1 रिएक्शन. E1 रिएक्शनचे काही इम्पॉर्टंट पॉईंट. याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट पाहूया. याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे रेट ऑफ रिएक्शन. फर्स्ट पॉईंट इज रेट ऑफ रिएक्शन. ह्या रिएक्शनचा जो रेट आहे तो रेट डिपेंड कशावरती आहे ते आपल्याला पाहायचं आहे. रेट ऑफ रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शन डिपेंड कशावरती असतो? स्लो स्टेपवरती, RDSवरती. त्यामुळे मी ही स्टेप रफ केलेलं नाही आहे तुमच्या लक्षात येण्यासाठी. समजते सर्वांना? तर ही आपली कोणती आहे? स्लो स्टेप आहे. आणि जी स्टेप स्लो असते तिला आपण काय म्हणतो? RDS म्हणतो. RDSमध्ये सांग किती मॉलिक्युल इन्व्हॉल्व झाला आहे? फक्त एक रिएक्टंट मॉलिक्युल इन्व्हॉल्व झाला आहे. आणि त्यामुळे आपण असं लिहू शकतो रेट ऑफ दिस रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ RX. RX म्हणजे काय? तर RX म्हणजे अल्काइल हॅलाइड. आणि हा जो ब्रॅकेट केला आहे त्या ब्रॅकेटला आपण काय म्हणतो? कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. द रेट ऑफ दिस रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्काइल हॅलाइड. आता इथं बेस आहे का सांगा? RDSमध्ये बेस आहे का? नाही आहे. E2मध्ये काय होता? RDSमध्ये अल्काइल हॅलाइड पण होता आणि बेस पण होता. आणि त्यामुळे आपण तिथे E2मध्ये आठवतं का? E2मध्ये आपण काय लिहिलं होतं?
रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Rx इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस दॅट इज बेस. म्हणजे E2 मध्ये रेट ऑफ रिएक्शन हा दोन्हीवरती डिपेंड होता, कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्काइल हॅलाइड ॲज वेल ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. तसं E1 मध्ये नाही आहे. E1 मध्ये काय आहे तर रेट ऑफ रिएक्शन, ह्या रिएक्शनचा रेट हा फक्त आणि फक्त कशावरती डिपेंड आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्काइल हॅलाइड. दॅट्स इझी. रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्काइल हॅलाइड ओनली. समजला. जर तुम्ही अल्काइल हॅलाइडचं कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज केलं तर रेट ऑफ रिएक्शन काय होणार, इन्क्रीज होणार. ओके. आता मला सांग, मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, त्या क्वेश्चनचा मला तुम्ही आन्सर द्यायचा आहे. E1 रिएक्शनमध्ये जर मी बेसचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं, नीट लक्ष इकडं, जर मी E1 रिएक्शनमध्ये बेसचं कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज केलं तर रेटवरती काय इफेक्ट होईल. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑन रिएक्टिव्हिटी ऑफ E1 रिएक्शन. काय इफेक्ट होईल. ॲज दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस इन्क्रीजेस E1 रिएक्शनचा रेट इन्क्रीज होईल का. E1 रिएक्शनचा रेट इन्क्रीज होणार नाही, कारण E1 रिएक्शनचा रेट हा बेसच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड नाहीच आहे, बेसवरती डिपेंड नाहीच आहे. त्यामुळे तुम्ही बेसचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करा किंवा बेसचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही डिक्रीज करा, E1च्या रेटवरती काहीही इफेक्ट होणार नाही. देअर इज नो इफेक्ट ऑन रेट ऑफ रिएक्शन. समजलं सर्वांना. त्यानंतर याच्यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंट लिहा. याच्यामध्ये मॉलिक्युलरिटी आपण लिहा. मॉलिक्युलरिटी सांग, याची मॉलिक्युलरिटी किती आहे सांगा. मॉलिक्युलरिटी तर RDSमध्ये किती मॉलिक्युल इन्व्हॉल्व झाला आहे, फक्त एक मॉलिक्युल इन्व्हॉल्व झाला आहे. म्हणजे आपण याला काय म्हणणार, मॉलिक्युलरिटी किती आहे, 1 आहे. आणि ज्या रिएक्शनची मॉलिक्युलरिटी 1 असते त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, युनिमॉलिक्युलर म्हणतो. त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, युनिमॉलिक्युलर. कधी जर रिएक्शनची मॉलिक्युलरिटी 1 असेल तर त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, युनिमॉलिक्युलर. न्यू पॉईंट ऑर्डर ऑफ रिएक्शन. ऑर्डर ऑफ रिएक्शन पाठीमागं आपण पाहिलं होतं. ऑर्डर ऑफ रिएक्शन इथे अल्काइल हॅलाइडचं कॉन्सन्ट्रेशन पहा. दिस इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्काइल हॅलाइड. याची पॉवर काहीच नाही, म्हणजे काय असते, 1 असते. याचा अर्थ याची ऑर्डर ऑफ रिएक्शनसुद्धा किती आहे, 1 आहे. आणि ज्या रिएक्शनची ऑर्डर 1 असते त्या रिएक्शनला काय म्हणतात, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन असं म्हणतात. दिस इज फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. E2 रिएक्शन कोणती होती, सेकंड ऑर्डर. हे कोणते आहे, फर्स्ट ऑर्डर. E2 रिएक्शन कोणती होती, बायमॉलिक्युलर. हे कोणते आहे, युनिमॉलिक्युलर. समजलं सर्वांना. E1 मधलं जे E1 आहे ते E1 हे जे 1 आहे ते 1 म्हणजेच काय तर युनिमॉलिक्युलर किंवा फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. समजलं सर्वांना. नोट करा फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट आहे कार्बोकॅटायन इज फॉर्म. आता आपण मेकॅनिझममध्ये पाहिलं होतं. फर्स्ट स्टेप कोणती होती, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. याचा अर्थ A1 रिएक्शनमध्ये इंटरमिडिएट तयार होतो. कोणता इंटरमिडिएट तयार होतो तर कार्बोकॅटायन हा इंटरमिडिएट तयार होतो. जर इंटरमिडिएट तयार झाला तर कार्बोकॅटायनचं रिअरेंजमेंट होऊ शकतं. हे नीट लक्ष ठेवा तुम्ही, कारण याच्यावरती JEE मेन्स एक्झाममध्ये आणि नीटमध्ये आत्तापर्यंत सर्वात जास्त क्वेश्चन विचारलेत. ज्या रिएक्शनमध्ये कार्बोकॅटायन तयार होतो त्या रिएक्शनमध्ये काय होऊ शकतं, कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट किंवा रिंग एक्सपान्शन होऊ शकतं. आणि तोच आपण सेकंड पॉईंट लिहिला आहे. कार्बोकॅटायन इज फॉर्म सो रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन ऑर रिंग एक्सपान्शन टेक्स प्लेस. ज्या रिएक्शनमध्ये कार्बोकॅटायन तयार होतो तिथे रिअरेंजमेंट होऊ शकतं किंवा रिंग एक्सपान्शन होऊ शकतं. रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन याचा आपण एक GOCमध्ये सेपरेट व्हिडिओ बघितलेला आहे. जर अजून तो कोणी व्हिडिओ पाहिला नसेल तर तो प्लीज व्हिडिओ पाहायचा आहे सर्वांनी. रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन अँड स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन, कारण सर्वात जास्त क्वेश्चन याच्यावरती विचारलेत. त्यामुळे आपल्या चॅनलचं नाव काय आहे, कार्बो म्हणजेच काय, कार्बोकॅटायन. केम कार्बो म्हणजेच काय, केमिस्ट्री कार्बोकॅटायन. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय असेल तर कार्बोकॅटायन, कारण सर्वात जास्त क्वेश्चन आपल्याला कार्बोकॅटायनवरती विचारतात. ज्या रेशमध्ये कार्बोकॅटायन तयार होतो त्या रेशमध्ये समजायचं आपली डोकेदुखी वाढलेली आहे. समजलं. ज्या रेशमध्ये कार्बोकॅटायन तयार होतो तिथे आपली डोकेदुखी वाढणार. लक्षात आलं. त्यामुळे कार्बोकॅटायन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कार्बोकॅटायन इज फॉर्म सो रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन ऑर रिंग एक्सपान्शन टेक्स प्लेस. तुम्ही आज कोणता पॉईंट नाही लक्ष ठेवलं तरी चालेल, पण हा पॉईंट तुम्ही जोपर्यंत तुम्ही नीटची एक्झाम देत नाहीत, JEE मेन्सची एक्झाम देत नाहीत, JEE ॲडव्हान्स एक्झाम तुम्ही देत नाहीत, तोपर्यंत हा पॉईंट लक्ष ठेवायचा आहे. कार्बोकॅटायन इज फॉर्म
सो रीअरेंजमेंट इज पॉसिबल, रीअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन इज पॉसिबल और रिंग एक्सपान्शन इज पॉसिबल. लक्षात आलं. पहा थर्ड पॉईंट, रिएक्टिव्हिटी ऑफ अल्काइल हॅलाइड. इवन रिएक्शनमध्ये जी अल्काइल हॅलाइडची रिएक्टिव्हिटी आहे ती डिपेंड कशावरती आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. Reactivity of alkyl halide in even reaction depends on stability of carbocation. Reactivity is directly proportional to stability of carbocation. ज्या अल्काइल हॅलाइडपासून आपल्याला स्टेबल कार्बोकेटायन मिळेल त्या अल्काइल हॅलाइडची रिएक्टिव्हिटी जास्त. काय सांगितले मी आता, ज्या अल्काइल हॅलाइडपासून आपल्याला स्टेबल कार्बोकेटायन मिळेल त्या अल्काइल हॅलाइडची रिएक्टिव्हिटी जास्त. पहा एक्झाम्पल आपण पाहूया. दिस इज अल्काइल हॅलाइड, दिस इज अल्काइल हॅलाइड. कोणता आहे, halogen atom is attached to 3 degree carbon atom and therefore this is called 3 degree alkyl halide. Halogen atom is attached to 2 degree carbon atom and therefore this is 2 degree alkyl halide. Halogen atom is attached to 1 degree carbon atom and therefore this is 1 degree alkyl halide. Which alkyl halide is more reactive towards even reaction? Towards even reaction एकदम इझी आहे. ज्या कार्बन टर्मला हॅलोजन आहे ना तो हॅलोजन तुम्ही रिमूव्ह करा. ह्या कार्बन टर्मला हॅलोजन आहे तो हॅलोजन आपण रिमूव्ह करूया म्हणजे काय येणार, ह्या कार्बन टर्मवरती येणार पॉझिटिव्ह चार्ज. आलं लक्षात. अँड दिस इज कॉल्ड टर्शियरी ब्युटाइल कार्बोकेटायन. ह्या कार्बन टर्मला हॅलोजन आहे तो हॅलोजन आपण रिमूव्ह करूया आणि त्यामुळे काय येणार, ह्या कार्बन टर्मवरती येणार पॉझिटिव्ह चार्ज. दिस इज 2 डिग्री कार्बोकॅटायन. ह्या कार्बन टर्मला हॅलोजन अटॅच आहे तो हॅलोजन रिमूव्ह करा. दिस इज कार्बोकेटायन. दिस इज कॉल्ड 1 डिग्री कार्बोकेटायन. सांगा बरं कार्बोकेटायनची स्टॅबिलिटी काय आहे. विच कार्बोकेटायन इज मोर स्टेबल, टर्शरी ब्युटाइल कार्बोकेटायन. 3 डिग्री कार्बोकेटायन इज मोर स्टेबल. आपल्याला माहीत आहे की कार्बोकेटायनची स्टॅबिलिटी ऑर्डर काय आहे. कार्बोकॅटायन मी इथे लिहितोय कार्बोकॅटायन स्टॅबिलिटी ऑर्डर. स्टॅबिलिटी ऑर्डर ऑलरेडी आपण हे पाहिलेलंच आहे ना. कोणता कार्बोकेटायन मोर स्टेबल असतो. 3 degree carbocation is more stable than 2 degree than 1 degree than methyl carbocation. This is stability order. कोणता कार्बोकेटायन मोर स्टेबल आहे. 3 degree कार्बोकेटायन मोर स्टेबल आहे. याचा अर्थ ह्या अल्काइल हॅलाइडपासून आपल्याला कोणता कार्बोकेटायन मिळतो, मोर स्टेबल कार्बोकेटायन मिळतो आणि त्यामुळे ह्या अल्काइल हॅलाइडची रिएक्टिव्हिटी ह्या दोन्हीपेक्षा जास्त आहे. ह्या दोन्हीमध्ये सांगा. दिस इज 2 डिग्री कार्बोकेटायन, दिस इज 1 डिग्री कार्बोकेटायन. 2 डिग्री कार्बोकेटायन इज मोर स्टेबल अँड देअरफॉर दिस अल्काइल हॅलाइड इज मोर रिएक्टिव्ह दॅन दिस वन. समजलं सर्वांना. तर इथे मी आता अटॅच करतो ब्रोमीन. समजलं कार्बोकेटायन कसं तयार करत होतो. फक्त हॅलोजन रिमूव्ह करा आणि हॅलोजनच्या ठिकाणी ज्या कार्बन ॲटमला हॅलोजन आहे तो हॅलोजन रिमूव्ह करायचा आणि त्या कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज द्यायचा. एकदम सिम्पल. समजलं. मग मला सांग कोणता अल्काइल हॅलाइड मोर रिएक्टिव्ह आहे. 3 degree alkyl halide is more reactive than 2 degree alkyl halide than 1 degree alkyl halide due to stability of carbocation. नोट करा हे. एक्झाम्पल्स ऑफ इवन रिएक्शन. याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट रिएक्शन दिले आणि विचारले काय की ह्या रिएक्शनचा कोणता प्रोडक्ट आहे ते लिहा. एकदम इझी आहे. याच्यामध्ये फर्स्ट आयडेंटिफाय करा की ही इवन रिएक्शन आहे का E2 रिएक्शन आहे. कसं आयडेंटिफाय करणार तर ॲरोवरती पाहायचं काय दिलं ते आपल्याला. हीट दिले म्हणजे एलिमिनेशन रिएक्शन तर आहेत. बेस कोणतं दिलं सांगा. बेस स्ट्रॉंग बेस आहे का वीक बेस आहे. दिस इज वीक बेस आहे आणि त्यामुळे हे रिएक्शन कोणते आहे. दिस इज इवन रिएक्शन. आणि आपल्याला माहिती आहे इवन रिएक्शनमध्ये फर्स्ट काय तयार होतो, कार्बोकेटायन तयार होतो. कोणता कार्बोकेटायन तयार होईल. हा ब्रोमीन काय करेल, हे दोन्ही इलेक्ट्रॉन ह्या बॉन्डमधले घेऊन तो रिमूव्ह होणार आणि त्यामुळे ह्या कार्बनवरती चार्ज कोण येणार, पॉझिटिव्ह चार्ज येणार. याच्यामध्ये फर्स्ट काय तयार होईल, कार्बोकेटायन CH3CH. नीट लक्षात CH3. पुढे इथे राहणार CH, इथे आहे CH3. ह्या C वरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. अँड दिस इज कार्बोकेटायन. कोणता कार्बोकेटायन आहे सांगा. दिस इज 2 डिग्री कार्बोकेटायन. इथे का लक्षात सर्वांच्या. हा कोणता कार्बोकेटायन आहे, 2 डिग्री कार्बोकेटायन. कारण 2 डिग्री कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे हा झाला 2 डिग्री कार्बोकेटायन. आता 2 डिग्रीपेक्षा पण मोर स्टेबल कोणता असतो, 3 डिग्री कार्बोकेटायन मोर स्टेबल असतो. 3 डिग्री कार्बोकेटायन तयार होण्याची पॉसिबिलिटी आहे का याच्यामध्ये. हा 2 डिग्री आहे पण 2 डिग्रीपासून इथे 3 डिग्री तयार होऊ शकतो का, तर होऊ शकतो. रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकेटायन आपण पाहिले याच्या ॲडजस्टंटला हा 3 डिग्री कार्बन ॲटम आहे आणि 3 डिग्री कार्बन ॲटमला हा काय अटॅच आहे, हा H. हे आपण असं लिहू शकतो ना H. आता ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, मिथाइल हायड्रोजन. कोणाची,
मायग्रेटरी ॲप्टिट्यूड जास्त आहे. कोणाचा मायग्रेटरी ॲप्टिट्यूड जास्त आहे? मिथाइल शिफ्ट होईल का हायड्रोजन शिफ्ट होईल? तर हायड्रोजन फर्स्ट शिफ्ट होतो. त्यामुळे हा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन काय करतो? हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन तो इथे शिफ्ट होतो आणि यालाच आपण काय म्हणतो? 1,2 हायड्राइड शिफ्ट. दिस इज कॉल्ड 1,2 हायड्राइड शिफ्ट. आता पहा हा हायड्रोजन इथे अटॅच होणार. मग सांगा तुम्हाला काय मिळणार? तर इथे तयार होणार CH3, पुढे CH3 इथे तयार होणार CH2 तयार होणार. आता हा H इथे अटॅच झाला म्हणजे काय झाला? CH2 सिंगल बॉन्ड CH3 आणि याच्यावरती काय येणार? पॉझिटिव्ह चार्ज येणार. इथे सर्वांच्या लक्षात. आता हा तयार झाला 3 डिग्री कार्बोकॅटायन. दिस इज 3 डिग्री कार्बोकॅटायन आणि आपल्याला माहिती आहे 2 डिग्री कार्बोकॅटायनपेक्षा 3 डिग्री कार्बोकॅटायन कसं आहे? मोर स्टेबल आहे. आता त्यानंतर तुम्हाला इथे आता 2 अल्केन मिळणार. 2 अल्केन कशा मिळणार तुम्हाला सांगा. आता त्यानंतर आपण काय करतो? डिप्रोटोनेशन म्हणजे प्रोटॉन रिमूव्ह करतो आपण. सांग कोणता प्रोटॉन रिमूव्ह करणार? पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे त्याच्या ॲडजसंटला जे कार्बन ॲटम आहेत त्या कार्बन ॲटमवरचा काय करायचा? प्रोटॉन रिमूव्ह करायचा. तर इथे आपण इथला प्रोटॉन रिमूव्ह करू शकतो, हा प्रोटॉन आपण रिमूव्ह करू शकतो, हा प्रोटॉन आपण रिमूव्ह करू शकतो. पण रिमूव्ह करणार कोणता? तो प्रॉब्लेम आहे. कारण प्रोटॉन रिमूव्ह करण्यामध्ये जर तुम्ही चुकलात तर तुम्ही नीटमध्ये आणि जेमध्ये जो ऑप्शन दिलेला आहे त्या ऑप्शनमध्ये तो ऑप्शन सिलेक्ट करण्यामध्ये तुम्ही चुकणार आणि त्यामुळे तुमचे 4 मार्क जाऊ शकतात नीटमध्ये आणि जे मेन्स एक्झाममध्ये. त्यानंतर आता पहा कोणता रिमूव्ह करायचा ते आपण पाहूया. समजा आपण हा रिमूव्ह करूया. कोणता? याच्यामधला आपण हायड्रोजन रिमूव्ह करूया. इथे काय राहणार? इथे लक्षात. इथे काय राहणार? CH2 राहणार. त्यामुळे इथे काय येणार? डबल बॉन्ड येणार ना. ह्या Cमध्ये आणि ह्या CH2 मध्ये काय येणार? डबल बॉन्ड येणार. कारण आपण हा हायड्रोजन रिमूव्ह केला आहे. म्हणजे पुढचं स्ट्रक्चर काय? CH3 पुढे CH2 CH3. तर तुम्हाला मिळणार हा अल्केन. ह्या अल्केनचं नाव काय? 1 2 3 4. 2ला CH3 त्यामुळे काय येणार? 2 मिथाइल ब्यूट 1 ENE. याचं IUPAC नेम समजलं. IUPAC नेम कसं लिहिलं ते? 2 मिथाइल ब्यूट 1 ENE. जर तुम्ही हा हायड्रोजन रिमूव्ह केला, इथला हायड्रोजन तुम्ही रिमूव्ह केला, कोणता? हा हायड्रोजन जर रिमूव्ह केला तर जो कंपाऊंड तयार होईल त्या कंपाऊंडचा IUPAC नेम हेच येणार. कोणतं? 2 मिथाइल ब्यूट 1 ENE. म्हणजे तुम्ही हा H रिमूव्ह करा किंवा हा H रिमूव्ह करा, मिळणारा अल्केन तुम्हाला सेम मिळणार. आता आपण काय करूया? हा हायड्रोजन रिमूव्ह करूया. हा हायड्रोजन जर रिमूव्ह केला तर इथे काय राहणार? CH राहणार. ह्या Cमध्ये आणि ह्या CHमध्ये काय तयार होणार? डबल बॉन्ड तयार होणार. म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळणार? पहा CH3C इथे CH3 इथे काय तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल CH आणि पुढे हा CH3. याचा IUPAC नेम काय? ह्या इनकडून नंबरिंग होईल 1 2 3 4. 2ला CH3 त्यामुळे याचं IUPAC नेम काय येणार? 2 मिथाइल ब्यूट 2 ENE. आता हे दोन्ही कंपाऊंड वेगवेगळे आहेत. 2 मिथाइल ब्यूट 1 ENE आणि 2 मिथाइल ब्यूट 2 ENE. म्हणजे याच्यामध्ये मेजर कोणता आहे? कारण जो मेजर आहे तोच आपण नीटमध्ये आणि जे मेन्समध्ये सिलेक्ट करणार आहेत. आलं लक्षात. याच्यामध्ये अल्फा H किती आहेत? अल्फा H काउंट करा. हे 3 आणि हे 2 टोटल किती झाले सांगा? 5 अल्फा H. इथे अल्फा H सांगा. हे 3 आणि हे 3 टोटल किती झाले? 9 अल्फा H. आणि ज्याच्यामध्ये अल्फा H जास्त तो कंपाऊंड कसा असणार? मेजर. आणि नीटमध्ये आणि जेमध्ये तुम्ही हा सिलेक्ट करायचा. कोणता? 2 मिथाइल ब्यूट 2 ENE. जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज दी मेजर प्रोडक्ट ऑफ दिस रिएक्शन तर तुमचं ॲन्सर काय आहे? 2 मिथाइल ब्यूट 2 ENE. नीटमध्ये आणि जेमध्ये. समजलं सर्वांना? नोट करा हे. एक्झाम्पल सेकंड. व्हॉट इज दी मेजर प्रोडक्ट ऑफ दिस रिएक्शन. ह्या रिएक्शनचा मेजर प्रोडक्ट कोणता आहे? आधी मला सांगा ही A1 रिएक्शन आहे का A2 रिएक्शन आहे? दिस इज अल्काइल हॅलाइड. हीट केलं आहे. कोणता बेस आहे? वीक बेस आहे. वीक बेस असेल तर ही रिएक्शन कोणती आहे? E1 रिएक्शन. आणि E1 रिएक्शनमध्ये फर्स्ट काय तयार होतो? कार्बोकॅटायन तयार होतो. फर्स्ट काय करूया आपण? कार्बोकॅटायन तयार करूया. दिस इज बॉन्ड लाईन फॉर्म्युला. पण मी तुम्हाला समजण्यासाठी सिम्पल करतोय. हे टर्मिनल आहे. टर्मिनल म्हणजे काय? CH3. हे टर्मिनल म्हणजे CH3. हे टर्मिनल म्हणजे CH3. हे कितीला इंजेक्शन आहे? तर हे आहे 4ला इंजेक्शन. 4ला इंजेक्शन म्हणजे काय असतं? C असतं. हे कितीला इंजेक्शन आहे? 3ला इंजेक्शन 1 2 3. आणि त्यामुळे इथे काय आहे सांगा? तर इथे आहे CH. इथे लक्षात. हे टर्मिनल म्हणजे काय? CH3.
फर्स्ट काय होणार, हा Cl काय करेल, हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन तो बाहेर पडेल, Cl मायनस रिमूव्ह होणार, शिल्लक काय राहिलं पाहिजे, इथे शिल्लक राहिलं CH3 कोणता, हा पुढे काय आहे सिंगल बॉन्ड C, ह्या Cला काय अटॅच आहेत 2 मिथाइल ग्रुप, पहा दिस इज फर्स्ट मिथाइल ग्रुप अँड दिस इज सेकंड मिथाइल ग्रुप, पुढे सिंगल बॉन्डला पुढे काय अटॅच आहे CH, आता इथला Cl रिमूव्ह झाला, फक्त काय राहिला CH राहिला आणि पुढे हा CH3, ह्या C वरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल अँड दिस इज कॉल्ड 2 डिग्री कार्बोकॅटायन, दिस इज कॉल्ड 2 डिग्री कार्बोकॅटायन. आता हा आहे 2 डिग्री कार्बोकॅटायन, इथे 3 डिग्री कार्बोकॅटायन तयार होण्याची पॉसिबिलिटी आहे का, तर आहे. तर याच्यामध्ये 3 डिग्री कार्बोकॅटायन तयार होतो, कसं तयार होणार, C प्लसच्या ॲडजस्टंटला हा जो कार्बनटम आहे तो कोणता आहे, क्वाटर्नरी कार्बोनेटम आहे. 3 डिग्री कार्बोनेटम किंवा क्वाटर्नरी कार्बोनेटम असेल तर तिथे चान्सेस जास्त असतात कार्बोकॅटायन रिअरेंजमेंटचे, मोर स्टेबल कार्बोकॅटायन तयार होण्याचे, आणि त्यामुळे काय होतं, हा जो CH3 आहे तो CH3 काय होतो, हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन तो इकडे शिफ्ट होतो आणि यालाच आपण काय म्हणतो आता 1,2 मिथाइल शिफ्ट, 1,2 मिथाइल शिफ्ट. इथे हायड्रोजन आहे का सांगा, आता ते याच्यावरती हायड्रोजनच नाही आहे, त्यामुळे हायड्रोजन रिमूव्ह होणारच नाही, समजतं आहे सर्वांना, हायड्रोजनच नाही आहे तर मग काय शिफ्ट होणार, मिथाइल शिफ्ट होणार, हायड्रोजन असेल तर हायड्रोजन शिफ्ट होणार, दिस इज कॉल्ड 1,2 मिथाइल शिफ्ट. मग आता मला सांगा हा मिथाइल ग्रुप इथे शिफ्ट होणार, मग सांगा पुढचं स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल, CH3 पुढे CH3 पुढे हा CH, ह्या CHला काय अटॅच होणार, आता हा CH3 ग्रुप अटॅच होणार, हा मायग्रेट झालेला CH3 आहे आणि हा CH3 ॲज इट इज, याच्यावरती येणार पॉझिटिव्ह चार्ज, कारण याची व्हॅलेन्सी 3 होणार ना, मग हा CH3 इकडे शिफ्ट झाल्यानंतर अँड दिस इज कॉल्ड 3 डिग्री कार्बोकॅटायन, याला आपण काय म्हणतो 3 डिग्री कार्बोकॅटायन. शिफ्टिंग काय झालं सांगा बरं, 2 डिग्री कार्बोकॅटायनपेक्षा 3 डिग्री कार्बोकॅटायन कसं आहे, मोर स्टेबल आहे आणि त्यामुळे शिफ्टिंग झालं आहे, बाकी रिझन दुसरं काही नाही आहे. आता पहा याच्यापासून तुम्हाला किती अल्केन मिळतील, तर याच्यापासून तुम्हाला 2 अल्केन मिळतील आणि त्या दोन्हीपैकी एक असेल मेजर असेल आणि जो मेजर असेल ते आपलं JEE मेन्समधलं ॲन्सर किंवा नीटमधलं ॲन्सर असेल. मग आता तुम्ही रिमूव्ह कुठले करणार, दिस इज फर्स्ट कार्बोनेटम, पहा C प्लसच्या ॲडजस्टंटला हा कार्बोनेटम आहे, हा पण ॲडजस्टंटला आहे, C प्लसच्या ॲडजस्टंटला हा कार्बोनेटम आहे. कोणत्या कार्बोनेटमवरचा तुम्ही हायड्रोजन रिमूव्ह करणार, जर समजा तुम्ही हा H रिमूव्ह केला, इथे H रिमूव्ह केला तर काय राहणार CH2, इथे काय राहणार CH2 आणि C मध्ये काय तयार होणार, डबल बॉन्ड तयार होणार, म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय होणार CH2 डबल बॉन्ड C, इथे CH3, इथे CH, ह्या CHला काय अटॅच आहे, हा CH3 आणि हा CH3, येते लक्षात. आता जर समजा तुम्ही इथला हायड्रोजन रिमूव्ह केला तर तुम्हाला काय मिळेल, हाच अल्केन मिळेल, येते लक्षात. हा रिमूव्ह करा काय किंवा हा रिमूव्ह करा काय, तुम्हाला मिळणार अल्केन सेम. आता जर तुम्ही हा H रिमूव्ह केला, कोणता H रिमूव्ह केला तुम्ही, हा H रिमूव्ह केला तर इथे राहणार C, इथे राहणार C आणि ह्या 2 Cच्या मध्ये काय तयार होणार, डबल बॉन्ड तयार होणार. कंपाऊंड कोणता मिळेल, CH3 पुढे C, इथे CH3, इथे काय तयार होणार, डबल बॉन्ड C, ह्या Cला इथे काय अटॅच आहे CH3 आणि इथे एक CH3 अटॅच आहे. इथे सर्वांच्या लक्षात, याचं IUPAC नेम वेगळं आहे, याचं IUPAC नेम वेगळं आहे. याचं IUPAC नेम काय लिहितात आपल्याला, 1 2 3 4 हे झाले आपली मेन चेन, 2 आणि 3ला 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत, त्यामुळे आपण काय लिहिणार 2 3 डाय मिथाइल, इथे लक्षात 2 3 डाय मिथाइल, पुढे काय सांगा ब्यूट 1 ENE, हे झाले याचं IUPAC नेम. हे अल्केनचं IUPAC नेम काय, 2 3 डाय मिथाइल ब्यूट 1 ENE. याचा IUPAC नेम काय, नंबरिंग तुम्ही कोणत्या याने करू शकताय, 1 2 3 4 किंवा 1 2 3 4, 2ला आणि 3ला 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत, त्यामुळे याचा IUPAC नेम करणार 2 3 डायमिथाइल, 2 3 डायमिथाइल ब्यूट 2 ENE. समजलं सर्वांना. याच्यामध्ये अल्फा H काउंट करा, अल्फा H तुम्ही काउंट केले की तुम्हाला समजेल मोर स्टेबल अल्केन कोणता येते. पण याच्यामध्ये दिस इज अल्फा कार्बोनेटम, दिस इज अल्फा कार्बोनेटम, ओके. हे 3 आणि ही 1 4, म्हणजे याच्यामध्ये किती अल्फा H आहेत, 4 अल्फा H आहेत. याच्यामध्ये अल्फा H किती आहेत, दिस इज अल्फा कार्बोनेटम, कारण हा डबली बॉन्डेड कार्बोनेटमला अटॅच आहे. दिस इज ऑल्सो अल्फा, दिस इज ऑल्सो अल्फा, दिस इज ऑल्सो अल्फा. टोटल किती झाले सांगा, 12 अल्फा H. आणि त्यामुळे हा अल्केन कसा आहे, मोर स्टेबल आहे. ज्याच्यामध्ये जास्त अल्फा H तो अल्केन मोर स्टेबल असतो, आणि जो अल्केन मोर स्टेबल आहे तोच अल्केन आपला कसा असतो, मेजर असतो. आलं लक्षात.
तुम्हाला ऑप्शनमध्ये हा पण एक अल्किन देणार आणि हा पण एक तुम्हाला अल्किन देणार. समजलं सर्वांना? त्यामुळे नीट लक्ष ठेवा. कोणता अल्केन तुम्हाला मेजर मिळतो तर 2,3 डायमिथाइल ब्युटो ENE. समजलं? नोट करा हे. याच्यामध्ये थर्ड एक्झाम्पल आहे रिंग एक्सपान्शन. आपल्याला हा कंपाऊंड दिलेला आहे, याला हीट केलेला आहे CH3OH सोबत. मला सांगा ही रिएक्शन कोणती आहे? दिस इज इवन रिएक्शन, कारण याच्यामध्ये काय यूज केलेलं आहे? वीक बेस यूज केलेला आहे. इवन रिएक्शनमध्ये फर्स्ट काय तयार होतो? कार्बोकॅटायन तयार होतो. हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला दिला आहे. आपण तुम्हाला समजण्यासाठी मी सिम्पल काढतोय. हे किती लाईन रिएक्शन आहे? 2 लाईन रिएक्शन आहे. हे 2 लाईन रिएक्शन म्हणजे काय असतं सांगा? हे 2 लाईन रिएक्शन म्हणजे काय असतं? CH2 असतो. हे 2 लाईन रिएक्शन आहे म्हणजे परत काय आहे? CH2. हे 2 लाईन रिएक्शन म्हणजे CH2. हे 3 लाईन रिएक्शन म्हणजे CH. हे 2 लाईन रिएक्शन म्हणजे CH2. समजलं? हा ब्रोमिन काय करेल? ह्या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन तो बाहेर पडेल. म्हणजे आपल्याला काय मिळेल? कार्बोकॅटायन CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2. इथे सिंगल बॉन्ड इथे काय आहे? CH आहे. इथे CH आहे आणि या CHला काय अटॅच आता? सिंगल बॉन्ड CH2. याच्यावरती काय येणार? पॉझिटिव्ह चार्ज येणार, कारण याची व्हॅलन्सी किती झाली? 3 झाली. आता नीट लक्ष इकडं, ह्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. रिंग एक्सपान्शन कधी होतं? ही आपली रिंग आहे बरोबर. तर ही आपली रिंग आहे. रिंगच्या बाहेरचा जो कार्बन आहे, तर हे रिंगचे 4 कार्बन आहेत. रिंगच्या बाहेरचा कार्बन म्हणजे कोणता? हा. तर रिंगच्या बाहेरच्या कार्बनवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल, नीट लक्ष इकडं, रिंगच्या बाहेरच्या कार्बनवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर तिथे काय होऊ शकतं? रिंग एक्सपान्शन होतं. रिंग एक्सपान्शन म्हणजे काय पहा, समजा आपण याला फर्स्ट कार्बन म्हणलं, याला आपण सेकंड म्हणलं, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, तर काय होतं पहा, हा सेकंड आणि हा जो फिफ्थ कार्बन आहे त्याच्यामधले हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड काय होतो? ह्या दोन्हीच्या मध्ये शिफ्ट होतो. कोणामध्ये शिफ्ट होतो? हा 1 मध्ये आणि 5 मध्ये शिफ्ट होतो. येतं का लक्षात सर्वांच्या? पहा हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड फक्त काय होतो? असा शिफ्ट होतोय. म्हणजे आपल्याला पुढे काय मिळेल? पहा स्ट्रक्चर आपल्याला पुढे काय मिळेल? पहा CH2 सिंगल बॉन्ड CH2, हा सिंगल बॉन्ड CH2 ॲज इट इज. पुढे हा सिंगल बॉन्ड CH. आता मला सांगा हा बॉन्ड कुठे शिफ्ट झाला आहे? तर असा शिफ्ट झाला आहे, म्हणजे 1 मध्ये आणि 5 मध्ये बॉन्ड तयार झाला आहे. पहा इथे काय आहे? तर इथे आहे, नीट लक्ष द्या, ह्या CHला पुढे काय अटॅच आहे? हा CH2 अटॅच आहे. आता हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला, म्हणजे कुठे? तर इथं सर्वांच्या लक्षात, दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ अँड दिस इज फिफ्थ. जो 2 आणि 5 मध्ये बॉन्ड होता तो कुठे शिफ्ट झाला? 1 आणि 5 मध्ये शिफ्ट झाला. आता मला सांगा ह्या सेकंड जो कार्बन आहे, म्हणजे हा जो कार्बन आहे, हा कार्बन ह्या कार्बनची व्हॅलन्सी किती सांगा? 3 आहे ना. हा एक बॉन्ड आणि एक हायड्रोजन, 3 आहे. आणि त्यामुळे ह्या कार्बनवरती, ह्या सेकंड कार्बनवरती काय तो? पॉझिटिव्ह चार्ज. समजलं सर्वांना? आता मला सांगा ही रिंग किती मेंबर झाली? तर ही रिंग झाली 5 मेंबर. 1 2 3 4 5 मेंबर. पहिली किती होती? ही 4 मेंबर रिंग होती. आता किती झाली? 5 मेंबर. हेच आपण अजून कसं लिहू शकतो? हे जे स्ट्रक्चर आहे ना, हेच स्ट्रक्चर, हे कोणतं? हे स्ट्रक्चर मी इथे ड्रॉ करतोय. CH थोडंसं व्यवस्थित दिसेल आपल्याला, दिसण्यासाठी काढलं आहे फक्त हे, आणि तुम्हाला समजण्यासाठी काढलं आहे. फक्त दिसण्यासाठीच नाही तर तुम्हाला समजण्यासाठी काढलं आहे. आता याच्यामध्ये फर्स्ट कार्बन कोणता आहे? दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ अँड दिस इज फिफ्थ. किती मेंबर रिंग तयार झाली सांगा? 5 मेंबर रिंग तयार झाली. सेकंड कार्बनवरती चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज. समजले का सर्वांना? आता मी हे काय करतोय? नंबरिंग रिमूव्ह करतोय. 1 हे 1 2 3 काय करतो मी? रिमूव्ह करतो. सेकंड कार्बनवरती आहे पॉझिटिव्ह चार्ज. आता त्यानंतर आपण काय करतो? प्रोटॉन रिमूव्ह करतो ना. शेवटी आपण काय करतो? प्रोटॉन रिमूव्ह करतो. कोणता प्रोटॉन तुम्ही रिमूव्ह करणार? ह्या C+ शेजारी जे कार्बन आहेत, एक तर आपण हा प्रोटॉन रिमूव्ह करू शकतो किंवा आपण इथला प्रोटॉन रिमूव्ह करू शकतो. इथला नाही रिमूव्ह करायचा. C+ शेजारी कोणते 2 कार्बन आहेत? हे 2 कार्बन आहेत. तिथलाच आपण काय करू शकतो? हायड्रोजन रिमूव्ह करू शकतो. इथला करा काय किंवा इथला करा काय, सेमच आहे. समजा आपण इथला रिमूव्ह केला, इथला H जर आपण रिमूव्ह केला तर इथे काय राहणार? CH. इथे काय राहणार? CH आणि CHमध्ये काय तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल? CH. इथे काय राहिला? CH2, इथे CH2, इथे CH2, इथे CH आणि इथे काय तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल. याचा जर तुम्ही बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढला तर हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला
तुम्हाला असा दिसेल, असा दिसेल. ओके. अँड दिस इज कॉल्ड सायक्लोपेंटीन. सायक्लोपेंट आहे ना, आणि पुढे काय लावायचं ENA, कारण काय कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. सायक्लोपेंटीन म्हणजे ह्या रिएक्शनला जर तुम्ही हीट केलं मिथाइल अल्कोहोलसोबत तर तुम्हाला फायनल कंपाऊंड, मेजर कंपाऊंड तुम्हाला कोणता मिळतो, सायक्लोपेंटीन. ऑप्शनमध्ये एक आपल्याला हा पण दिलेला असतो. आता नीट लक्षात घ्या, हा जो आपला कंपाऊंड होता तो कोणता कंपाऊंड होता, आठवतंय? हा कोणता कंपाऊंड होता, हा कंपाऊंड होता. ओके. आता मला सांग, इथे जी रिंग आहे ती रिंग किती मेंबर्ड आहे, तर 4 मेंबर्ड रिंग आहे. आणि जो कंपाऊंड आपल्याला मिळाला आहे तो किती आहे, तो आहे 5 मेंबर रिंग. दिस इज 5 मेंबर रिंग. आता मला सांग, 4 मेंबर रिंगचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, 5 मेंबर रिंगमध्ये झालं. का झालं, रिझन काय, का झालं असेल रिंग एक्सपान्शन? रिंग एक्सपान्शन का झालं तर आपल्याला माहीत आहे 4 मेंबरपेक्षा 5 मेंबर रिंग कशा आहे, मोर स्टेबल आहे, आणि त्यामुळे रिंग एक्सपान्शन झालं. रिंग एक्सपान्शन होण्यापाठीमागचं रिझन आपल्याला माहीत असलं पाहिजे. 4 मेंबर रिंगपेक्षा 5 मेंबर रिंग मोर स्टेबल असते, आणि 5 मेंबर रिंगपेक्षा 6 मेंबर रिंग मोर स्टेबल असते. जर तुम्हाला इथे 5 मेंबर रिंग दिली असती तर प्रोडक्ट तुम्हाला कोणता मिळाला असता, 6 मेंबर रिंग असणारा अल्किन मिळाला असता. आणि आपण स्टॅबिलिटी ऑर्डर पाहिली होती रिंगची, कोणती रिंग मोर स्टेबल आहे, सायक्लोहेक्झेन. 6 मेंबर रिंग मोर स्टेबल आहे दॅन 5 मेंबर, दॅन 4 मेंबर, दॅन 3 मेंबर. हे आपण पाहिले कुठे, अँगल स्ट्रेनमध्ये. अँगल स्ट्रेनमध्ये आपण अल्केनमध्ये हा पॉईंट आपण पाहिला होता स्टॅबिलिटीमध्ये. इथे सर्वांच्या लक्षात अँगल स्ट्रेन, त्याच्यामध्ये जर तो कुणी व्हिडिओ पाहिला नसेल तो प्लीज व्हिडिओ तो पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कारण 4 मेंबर रिंगपेक्षा 5 मेंबर रिंग कशी असते, नेहमी मोर स्टेबल असते, आणि म्हणून इथे काय झालं, रिंग एक्सपान्शन झालं. समजलं सर्वांना, नोट करा. हे लक्षात आलं, हा कोणता कंपाऊंड आहे, दिस इज मेजर प्रोडक्ट सायक्लोपेंटीन. जर 5 मेंबर दिले तर 6 मेंबर तयार होणार. हां, JEE मेन्स 2020मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे हा, तो क्वेश्चन आपण पाहूया. हां, क्वेश्चन काय आहे, अरेंज द फॉलोविंग कंपाऊंड्स इन ऑर्डर ऑफ डिहायड्रोहॅलोजिनेशन इन ब्रॅकेट E1 रिएक्शन. अरेंज द फॉलोविंग कंपाऊंड्स, तुम्हाला हे 4 कंपाऊंड दिलेत इन ऑर्डर ऑफ डिहायड्रोहॅलोजिनेशन इन ब्रॅकेट E1 रिएक्शन. तर ह्या कंपाऊंडचे तुम्हाला काय लिहायचे आहे, रिएक्टिव्हिटी ऑर्डर लिहायचे आहे. कोणत्या कंपाऊंडमध्ये E1 रिएक्शन इझिली होईल, E1 रिएक्शन फास्ट आहे, किंवा याच्यामध्ये कोणता कंपाऊंड हा मोर रिएक्टिव्ह आहे टुवर्ड्स E1 रिएक्शन, डिहायड्रोहॅलोजिनेशन. आपल्याला माहीत आहे E1 रिएक्शनमध्ये काय तयार होतो, कार्बोकॅटायन तयार होतो. इंटरमिडिएट कोणतं तयार होतो, कार्बोकॅटायन. आत्ताच आपण पाहिलं होतं रिएक्टिव्हिटी ऑफ अल्काइल हॅलाइड इन E1 रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. ज्या अल्काइल हॅलाइडपासून आपल्याला मोर स्टेबल कार्बोकॅटायन मिळेल त्या अल्काइल हॅलाइडची रिएक्टिव्हिटी जास्त आहे. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करूया, ह्या 4 इंचेही कार्बोकॅटायन आपण तयार करूया. 4 इंचेही कार्बोकॅटायन याच्यामध्ये आपण काय करूया, दिस इज 2 लाईन जंक्शन. हे 2 लाईन जंक्शन आहे ना, हे 2 लाईन जंक्शन म्हणजे काय असतं, CH2. हा Cl रिमूव्ह करा. हा Cl रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, ह्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज. हा जो कार्बोकॅटायन आहे तो कार्बोकॅटायन कोणता आहे, दिस इज 1 डिग्री कार्बोकॅटायन. समजतं सर्वांना. ह्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, ह्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि हा कार्बन फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे, आणि त्यामुळे हा काय झाला 1 डिग्री कार्बोकॅटायन. हा सांगा कोणता आहे, दिस इज 2 लाईन जंक्शन CH2 आहे ना लक्षात सर्वांच्या. दिस इज 2 लाईन जंक्शन CH2. याच्यामधला तुम्ही हा Cl रिमूव्ह करा. हा Cl रिमूव्ह केल्यामुळे ह्या कार्बनवरती काय येणार, पॉझिटिव्ह चार्ज येणार, अँड दिस इज कॉल्ड 1 डिग्री कार्बोकॅटायन. दिस इज 1 डिग्री कार्बोकॅटायन, कारण हा पण कार्बन फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे. इथे सांगा हे आहे 3 लाईन जंक्शन. 3 लाईन जंक्शन म्हणजे काय, CH इकडे काय अटॅच आहे, हा CH3. हा Cl रिमूव्ह करा. हा Cl रिमूव्ह केल्यामुळे ह्या कार्बनवरती चार्ज कोण येणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज येईल, अँड दिस इज कॉल्ड 2 डिग्री कार्बोकॅटायन. 2 डिग्री प्लस हा कार्बोकॅटायन कोणता आहे, डबली बॉन्डेड कार्बनला जो कार्बन अटॅच असतो त्याला आपण काय म्हणतो, अलाइल कार्बन म्हणतो. अलाइल डबली बॉन्डेड कार्बनला जो कार्बन अटॅच असतो त्याला आपण काय म्हणतो, अलाइल कार्बोकॅटायन. दिस इज कॉल्ड 2 डिग्री अलाइल कार्बोकॅटायन. आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर
तर इथे पाय बॉन्ड आहे, पुढे सिग्मा बॉन्ड आहे, पुढे पॉझिटिव्ह चार्ज आहे. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज कशाची कंडिशन आहे? कॉन्ज्युगेशनची कंडिशन आहे. आणि ज्या कंपाऊंडमध्ये कॉन्ज्युगेशन पाहायला मिळतं त्या कंपाऊंडमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो? रेझोनन्स पाहायला मिळतो. म्हणजे ह्या कार्बोकेटांमध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल? रेझोनन्स पाहायला मिळेल. आणि ज्या कार्बोकेटांमध्ये रेझोनन्स पाहायला मिळतो तो कार्बोकेटाइन मोस्ट स्टेबल असतो. याच्यामध्ये सांगा कोणता कार्बोकेटाइन तयार होईल? दिस इज 3 लाईन जंक्शन. 3 लाईन जंक्शन म्हणजे काय असतं? CH. हे काय आहे सांगा? CH3 आहे. इकडे काय? CH2 CH3 आहे. हा Cl तुम्ही रिमूव्ह करा. हा Cl रिमूव्ह केल्यामुळे तुम्हाला याच्यावरती काय मिळेल? पॉझिटिव्ह चार्ज. अँड दिस इज कॉल्ड 2 डिग्री कार्बोकेटाइन. आता मला सांगा ह्या चारही कार्बोकेटाइनमध्ये मोर स्टेबल कार्बोकेटाइन कोणता आहे? तर C कार्बोकेटाइन मोर स्टेबल आहे. कारण हा काय आहे? 2 डिग्री अलाइल कार्बोकेटाइन आहे. आणि याच्यामध्ये रेझोनन्स आहे. बाकी कुठेही रेझोनन्स नाही आहे. त्यामुळे रेझोनन्स कशामुळे पाहायला मिळाला? कॉन्ज्युगेशनमुळे. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कॉन्ज्युगेशन आहे, म्हणजे रेझोनन्स आहे. हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार, इथे डबल बॉन्ड तयार होईल ना, आणि परत इकडे पॉझिटिव्ह चार्ज येणार. त्यामुळे हा 2 डिग्री अलाइलमध्ये आपल्याला रेझोनन्स पाहायला मिळतो. आणि त्यामुळे हा कार्बोकेटाइन मोर स्टेबल आहे. आणि त्यामुळे Cची रिॲक्टिव्हिटी जास्त असेल टुवर्ड्स E1 रिएक्शन ड्यू टू मोर स्टेबल कार्बोकेटाइन. मग सांगा कोणता ऑप्शन करेक्ट आहे? एकतर ए ऑप्शन करेक्ट असेल किंवा बी ऑप्शन करेक्ट असेल. ओके. हां, ए ऑप्शनमध्ये काय दिले? Cची रिॲक्टिव्हिटी जास्त. बी ऑप्शनमध्ये काय दिले? Cची रिॲक्टिव्हिटी जास्त. डी ऑप्शन तर गेलात, कारण डी ऑप्शनमध्ये त्यांनी एची रिॲक्टिव्हिटी जास्त दिली. सी पण ऑप्शन गेला, कारण त्यांनी बीची रिॲक्टिव्हिटी जास्त दिली. एकतर ए बरोबर किंवा बी बरोबर. आता त्यानंतर सांगा, हा 1 डिग्री आहे, हा 1 डिग्री आहे आणि हा 2 डिग्री आहे. 1 डिग्री 1 डिग्री 2 डिग्री कोण मोर स्टेबल आहे? 2 डिग्री कार्बोकेटाइन इज मोर स्टेबल. मग सी नंतर कोणाची रिॲक्टिव्हिटी जास्त येणार? डीची. कारण सीची रिॲक्टिव्हिटी सर्वात जास्त. सी नंतर कोण येणार? डी येणार. इथे सी नंतर कोण दिलं? त्यांनी बी दिला आहे. इथे सी नंतर त्यांनी कोण दिला आहे? डी दिला आहे. त्यामुळे कोणता ऑप्शन करेक्ट आहे सांगा? बी ऑप्शन इज करेक्ट. समजलं सर्वांना? आणि त्यानंतर डी नंतर कोण येणार? बी येणार. आणि बी नंतर कोण येणार? ए. बी कार्बोकेटाइन इज मोर स्टेबल दॅन ए. त्यामुळे बीची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे एपेक्षा. आता बी पण 1 डिग्री आहे, ए पण 1 डिग्री आहे, तरी पण बीची रिॲक्टिव्हिटी जास्त का? हा मोर स्टेबल का? त्याचं रिझन काय? समजलं असेल तुम्हाला रिझन. हां, हे 2 लाईन जंक्शन आहे. हे 2 लाईन जंक्शन म्हणजे काय? CH2. हा CH2 आपण असा लिहू शकतो ना, CHH. येथे काय होणार सांगा? येथे काय होणार? हायड्रोजन शिफ्टिंग होणार. 1 to हायड्राइड शिफ्ट होणार. आणि 1 to हायड्राइड शिफ्ट झाल्यामुळे काय होणार सांगा? 1 to हायड्राइड शिफ्ट झाल्यामुळे काय होणार सांगा? हा H कुठे अटॅच होणार? तर हा H पहा इथे अटॅच होणार. हा H इथे अटॅच होणार. म्हणजे काय तयार होईल? इथे CH3 तयार होणार. इथे सरांच्या लक्षात इथे काय तयार होणार? CH3 तयार होणार. आणि याच्यावरती येणार पॉझिटिव्ह चार्ज. आता पहा हा कार्बोकेटाइन कसा झाला? मोर स्टेबल झाला ड्यू टू रेझोनन्स. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे हा कसा झाला? मोर स्टेबल झाला ना. आधी कोणता होता? 1 डिग्री. पण रिअरेंजमेंट झाल्यामुळं मोर स्टेबल कार्बोकेटाइन तयार झाला. तसं इथं जरी रिअरेंजमेंट झालं तरी पण त्याची स्टॅबिलिटी कमीच असणार आहे, कारण इथे रेझोनन्स आहे. इथे रेझोनन्स होईल का? कारण पाय बॉन्डच नाही आहे, रेझोनन्स होणार नाही. त्यामुळे बी कार्बोकेटाइन इज मोर स्टेबल दॅन ए अँड देअरफॉर रिॲक्टिव्हिटी ऑफ बी इज ग्रेटर दॅन ए. आणि त्यामुळे कोणता ऑप्शन करेक्ट येतो? बी ऑप्शन इज करेक्ट. हा आपल्याला JEE मेन्स 2020मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. नोट करा हे. आज आपण A1 रिएक्शन कंप्लीट केले. आणि त्याचबरोबर आपण जी सेकंड मेथड होती प्रिपरेशन ऑफ अल्किनची, कोणती मेथड होती? फ्रॉम अल्काइल हॅलाइड बाय डिहायड्रो हॅलोजिनेशन, ते आपण कंप्लीट केले. याच्यावरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. 2 क्वेश्चन तुम्हाला याच्यावरती होमवर्कमध्ये दिलेले आहेत. तर ठीक आहे, राहिलेले जे पॉईंट्स आहेत, राहिलेले ज्या मेथड्स आहेत त्या मेथड्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.